सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 6वी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका, विषय इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र. वेळ आहे 1 तास आणि एकूण गुण आहे 20. 20 गुणांची ही चाचणीची प्रश्नपत्रिका इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्राची 6वीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार आणि अध्ययन निष्पत्तीनुसार तयार करण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपल्यास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला बघूया इतिहास. इतिहास 8 गुण, नंतर नागरिक शास्त्र 4 गुण आणि भूगोल 8 गुण, अशी 20 गुणाची विभागणी आहे. प्रश्न पहिला आहे इतिहासातला. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा. 2 गुणांसाठी 2 रिकाम्या जागा. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे डॅश डॅश होय, आणि लिपीचा उगम किंवा विकास झाला नव्हता तो काळ. यातून आपल्याला पर्यायातून उत्तर शोधायचंय. पहिल्या याचं उत्तर आहे मित्रांनो, भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने वेद, आणि लिपीचा उगम झाला नव्हता किंवा विकास झालेला नव्हता तो काळ म्हणजे प्रागैतिहासिक काळ. ओके. नंतर बघा दुसरा प्रश्न, म्हणजे पहिल्यातलाच ब आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. 2 प्रश्न 2 गुणांसाठी आहे. मौखिक साधनांची कोणतीही 4 उदाहरणे सांगा. मौखिक साधनांची 4 उदाहरणे विचारलीत आपल्याला. लोककथा, दंतकथा, पोवाडे, ओव्या, म्हणी ही मौखिक साधनाची उदाहरणे आहेत. आणि अग्नीचा शोध कोणत्या काळात लागला, तर अग्नीचा शोध पुराश्म युगात लागला. ओके. नंतर पहिला प्रश्न ब, पुन्हा थोडक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी आहे. भौतिक साधनांची, पहिला प्रश्न क आहे, सॉरी हा, भौतिक साधनांची नावे लिहून त्याचे इतिहासाच्या अभ्यासातील महत्व लिहा. भौतिक साधनाचे नाव लिहायचे, त्याचे महत्व लिहायचे आपल्याला. जी साधने आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि हाताने स्पर्श करू शकतो त्यास भौतिक साधने म्हणतात. भौतिक साधने कशाला म्हणतात? जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि हाताने स्पर्श करू शकतो त्याला भौतिक साधनं म्हणतात. भौतिक साधने त्या काळातील माणसाचे जीवन, संस्कृती, परंपरा, खेळ, कला आणि विज्ञान याची माहिती देतात. ही साधने इतिहास संशोधनात प्राथमिक साधने म्हणून मानली जातात. उदाहरणार्थ, आता याच्यात उदाहरणं पण द्यायचे आपल्याला. तर उदाहरणार्थ शिलालेख म्हणता येईल, ताम्रपट म्हणता येईल, जुनी नाणी, शास्त्रे, भांडी, दगडी किंवा धातूच्या मूर्ती, जुन्या इमारती, किल्ले, मंदिरे इत्यादी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तुमच्या शब्दात लिहायचंय. खूप छान प्रश्न आहे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने इथं विचार करून उत्तर लिहू शकता. जर नवाश्म युगात मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते तर आजचे जीवन कसे असते? तुमच्या शब्दात थोडक्यात लिहा. म्हणजे बघा, इथं आपल्याला एक प्रश्नातच एक उत्तर मिळालेले की नवाश्म युगामध्ये शेती तंत्रज्ञानाचा मानवाने शोध लावला. पण असं म्हटलेलं आहे की जर लावला नसता तर आज काय झालं असतं? तर आपण उत्तर मनाने लिहायचंय, असं लिहू शकतो. जर नवाश्मयुगीन मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते तर आजचे मानवी जीवन खूप वेगळे असते. माणूस अजूनही अन्नासाठी शिकार आणि फळे गोळा करण्यावर अवलंबून राहिला असता. कायमस्वरूपी गावे, शहरे आणि मोठी संस्कृती निर्माण झाली नसती. अन्नाचा पुरेसा साठा करता आला नसता, त्यामुळे लोकसंख्या कमी राहिली असती. शिक्षण, उद्योग, व्यापार आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान याचाही फारसा विकास झाला नसता. कारण आजही माणसाला अन्नासाठी जास्त झगडावं लागलं असतं. कारण शेतीमुळे माणसाला नियमित अन्न मिळाले, स्थिर वस्ती निर्माण झाली आणि त्यातून समाज, संस्कृती व आधुनिक सभ्यतेचा विकास शक्य झाला. ओके. त्यानंतर आता नागरिक शास्त्र 4 गुणांसाठी रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. समूहातील सर्वांनी कष्ट घेतले तर सर्वांचे जगणे डॅश डॅश होते आणि व्यक्तिगत जीवन व डॅश डॅश गरजा यातील दुवा म्हणजे शाळा होय. तर समूहातील सर्वांनी कष्ट घेतले तर सर्वांचे जगणे काय होते? सुकर होते. आणि व्यक्तिगत जीवन व सामाजिक गरजा यांच्यातील दुवा म्हणजे शाळा. पुढे दुसरा ब, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी आहे. माणसाला समाजाची गरज का वाटली? का वाटली समाजाची गरज माणसाला? त्याचं उत्तर आपल्या शब्दात लिहायचंय. व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे.
भटक्या अवस्थेतील माणसाला स्थैर्य व सुरक्षितता नव्हती. समूहात राहिलेल्याने सुरक्षितता मिळवते याची जाणीव झाल्याने माणूस संघटित जगू लागला. समाजाच्या निर्मितीमागील ही एक प्रमुख प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमित गरज वाटली. त्यातून रूढी, परंपरा, नीतिमूल्य निर्माण झाली. माणसाला स्थैर्य मिळाले, परंतु माणसाला जेवढे पुरेसे नसते. आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजा देखील असतात आणि यातून माणसाला समाजाची गरज वाटली. असं 4 मार्कासाठी आपण नागरिकशास्त्र आहे. आता भूगोल 8 मार्कासाठी बघूया आपण. बघा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 2 गुणांसाठी आहे. इथं पृथ्वी, क्षेत्र आणि राष्ट्रपत्र यातून रिकाम्या जागा भरायच्यात. भौगोलिक माहितीचा डॅश डॅश हा प्राथमिक स्रोत आहे आणि चंद्रग्रहणात डॅश डॅशची छाया चंद्रावर पडते. तर बघा, भौगोलिक माहितीचा क्षेत्रवेट हा प्राथमिक स्रोत आहे. चंद्रग्रहणात पृथ्वीची छाया चंद्रावर पडते. ओके, पुढे जाऊया. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी आहे. ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे त्या देशांची नावे पृथ्वी गोलाच्या आधारे लिहा. आणि ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे त्या देशाची नावे पुढील प्रमाणे आहेत: इंडोनेशिया, ब्राझील आणि कंबोडिया, केनिया, सोमालिया. ओके, पुढचा प्रश्न टिपा लिहा. विषुववृत्त आणि पृथ्वीचे आकारमान. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे 2 समान भाग होतात. उत्तरेकडील भागास उत्तर गोलार्ध, दक्षिणेकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्ते आकाराने लहान लहान होत जातात. पृथ्वी गोलावर उत्तर व दक्षिण या दोन्ही टोकांना ती बिंदू स्वरूप असतात. त्यांना अनुक्रमे उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव असे म्हणतात. आणि पृथ्वीचे आकारमान. पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोल नसून ध्रुवाजवळ थोडा चपटा आणि विषुववृत्ताजवळ फुगीर आहे. या आकाराला जिऑइड असे म्हणतात. पृथ्वीचे विशाल आकारमानामुळे पृथ्वीवर प्रत्यक्ष आडव्या व उभ्या रेषा काढणे शक्य नाही. यावर उपाय म्हणून पृथ्वीची प्रतिकृती, पृथ्वीचा गोल मानवाने निर्माण केला. पृथ्वीवरील ठिकाणांची स्थाने निश्चित करण्यासाठी पृथ्वी गोलाचा उपयोग होतो. पृथ्वी गोलावरील आडव्या उभ्या रेषा या काल्पनिक आहेत. पृथ्वीच्या परिलवनामुळे निर्माण होणाऱ्या केंद्रोत्सारी बलामुळे विषुववृत्तावर पृथ्वी फुगलेली दिसते व ध्रुवावर थोडीशी चपटी दिसते. या पद्धतीनं 20 मार्काची चाचणी आपण इथं बघितलेली. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.